सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये या ऐतिहासिक मनमाड शहरामध्ये चलो बुद्ध की ओर या अत्यंत स्तुत्य अशा उपक्रमाच्या निमित्ताने 25वे पुष्प आज आपण आपल्या या वर्षावासाच्या पवित्र आणि महत्त्वपूर्ण अशा कालखंडामध्ये संपन्न करत आहात। वेगवेगळ्या विषयावरती भिक्खूंची धम्मदेशना, उपासक उपासकांचा धम्मदेशना आपण सातत्याने चलो बुद्ध की ओर या अत्यंत योग्य प्रकारच्या शीर्षकाखाली या देशना आपण संपन्न करत आहात। 2000 मला वाटतं 10 किंवा 10-11ला आय थिंक फार विशाल स्वरूपामध्ये एका कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं, ज्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे आदर्श असणारे प्रज्ञानंद महास्तवीर आले होते आणि सुरेश ससाईबंदी सुद्धा आले होते असं मला वाटतं, आणि विशाल असा भिक्खू संघ होता। 10 वर्षाच्या नंतर पुन्हा 2023मध्ये आपल्या या मनमाड शहरामध्ये चलो बुद्ध की ओर हा जो उपक्रम आपण अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे, आणि वर्षावासाच्या या कालावधीमध्ये हा उपक्रम आपण हाती घेतला। खरं तर संपूर्ण आपली जी टीम आहे या सर्व टीमला अनंत अनंत असंख्य असंख्य अशा शुभेच्छा देतो आणि मंगलकामना आपणा सर्वांच्या प्रती करतो। आज या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये 25 धम्मदेशना, भाषण, व्याख्यान आपण श्रवण केले। अधिक मास असल्या कारणाने 1 महिना लेट हा वर्षावास झाला, परंतु या वर्षावासाच्या कालखंडामध्ये सातत्याने आपण हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे, वेगवेगळ्या वक्त्यांना बोलवून आणि भिक्खू संघाच्या धम्मदेशना, खरोखर असे जे प्रोग्राम आहेत तर प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे। आज आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांचा एक महत्त्वपूर्ण उपदेश सांगणार आहे। खरं तर सर्वांना असं ऑफलाईन बऱ्याच लोकांना अपरिचित आहे, सरांना सुद्धा मी पहिल्यांदाच बघितलं, परंतु यूट्यूबला आपलं चॅनल आहे प्युरिटी ऑफ माइंड, असंख्य भिक्खूंच्या धम्मदेशना त्या चॅनलवरती असतात।
आणि सरांनी सुद्धा मला वाटतं यूट्यूबवरूनच संपर्क आमच्याशी साधला. खरं तर या वर्षावासामध्ये प्रवास करणे आम्ही शक्यतो टाळतो, कारण 9 महिने सतत प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरत असतो. 3 महिन्यामध्ये भगवंताच्या आदेशाला अनुसरून एका ठिकाणी राहणे, तेथील श्रद्धासंपन्न उपासकांना धम्माची देशना देणे हा उपक्रम असतो. परंतु सरांनी जेव्हा फोन केला, आणखी पुन्हा काल परवा आणखी एका सरांचा फोन आला होता, तर मी त्यांनी फोन केल्याबरोबर असं म्हणलं की ठीक आहे, मी येणार आहे. कारण आपण जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे आणि सातत्याने वर्षावास म्हणजे वर्षावास पूर्ण जरी झाला असेल तरी सातत्याने किमान बाबासाहेबांच्या आदेशाला अनुसरून किमान रविवारी आपण आपल्या परिवारासह आपल्या विहारामध्ये गेलो पाहिजे. हा जो उपक्रम आहे, आता तुम्ही हे स्टार्ट केलंच आहे, तर म्हणजे सातत्याने किमान दर रविवारी का होईना आपण अशा प्रकारच्या प्रोग्रामचं नियोजन करावं. ही जी धम्म चळवळ आहे, कारण बाबासाहेब असं म्हणतात की जागृतीचा विस्तव हा सतत तेवत ठेवला पाहिजे. तो विसता कामा नये, तो शांत होता कामा नये आणि त्यामुळे सातत्याने ही जागृती आपल्या समाजामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे श्रद्धासंपन्न उपासक उपासिका समोर येऊन असं कार्य जर आपण केलं तर नक्कीच बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आपलं जे योगदान आहे ते योगदान आपण देऊ शकतो. आणि त्यामुळे तथागतांच्या धम्माला प्रकाशित करणे, तथागतांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे, बाबासाहेब असं म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ जर कार्य कोणतं असेल तर ते कार्य म्हणजे तथागतांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे. तथागतांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे म्हणजेच मानवतावादी विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे. जे तत्व संपूर्ण मनुष्यांच्या हितासाठी आहे, सुखासाठी आहे आणि कल्याणासाठी आहे, अशा प्रकारच्या तत्वाचा प्रचार आणि प्रसार करणे, संपूर्ण मनुष्य प्राणी सुखाच्या मार्गाकडे कशा प्रकारे जाईल यासाठी सातत्याने आपण प्रयत्न केले पाहिजे. वेगवेगळ्या विषयावरती आपण देशना श्रवण करता. अभिधम्मातील काही भाग आपण व्याख्यानामध्ये श्रवण केला. तसं तर अभिधम्म हा अत्यंत गहन विषय आहे. अभिधम्माचा जो भाग आहे अत्यंत गहन असा भाग आहे. बाबासाहेब असं म्हणतात, भगवंत सुद्धा असे म्हणतात की जे लोक ज्ञानी असतात, जे लोक विद्वान असतात, जे लोक प्रज्ञावान असतात, तर अशा लोकांसाठी अभिधम्म आहे. जे सर्वसामान्य लोक असतात, जे साधे लोक असतात, सर्वसामान्य वर्ग आहे, तर त्यांच्यासाठी भगवंताने विशेष रूपाने सुत्तपिटकाच्या संदर्भामध्ये उपदेश दिलेले आहे. आता सुत्तपिटक जरी सर्वसामान्य लोकांसाठी जरी असेल तरी सुद्धा या संपूर्ण सुत्तपिटकामध्ये 5 प्रकारचे भाग आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये दिघनिका आहे, मध्यमनिका आहे, संयुक्त निका आहे, अंगुतर निका आहे आणि खुद्दक निका आहे. पुन्हा त्यांचे 3-3, 4-4 भाग आहे आणि खुद्दक निकायचे 15 छोटे छोटे असे ग्रंथ आहेत. त्यानंतर अभिधम्म पिटकाचे सुद्धा 7 भाग आहे. विनय पिटकाचे सुद्धा चूलवर्ग, महावर्ग, परिवार अशा प्रकारचे भाग आहे. म्हणजे एकूण संपूर्ण त्रिपिटकाचे 42 खंड आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये सुत्तपिटकामध्ये 21,000 सुत्तांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो, उपदेश आहे. विनय पिटकामध्ये 21,000 आहे आणि अभिधम्म पिटकामध्ये
42,000 आहे. म्हणजे अशा प्रकारे 84,000 धम्मस्कंद तथागतांच्या धम्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी 82,000 उपदेश भगवंताने स्वतः दिलेले आहे आणि 2,000 उपदेश तथागतांच्या जे प्रमुख शिष्य आहेत, ज्यामध्ये महामोग्गलन असेल, सारिपुत्त असेल, आनंद असतील, महाकाश्यपंती असतील, अनिरुद्ध असतील, उपाली असतील, यश असतील, तर अशा प्रकारच्या प्रमुख भिक्खूने 2,000 उपदेश भगवंताच्या समोर दिले. अशा प्रकारे 84,000 उपदेश तथागतांच्या धम्मामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यामुळे संपूर्ण त्रिपिटक असंख्य उपदेश आहेत त्रिपिटकामध्ये आणि ते संपूर्ण मनुष्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून भगवंताने ग्रस्तांसाठी, उपासक उपासिकांसाठी फार मोजके उपदेश दिलेले आहेत. कारण त्या काळामध्ये असंख्य भिक्खुनी भगवंताच्या समोर असत. त्यामुळे जनरली भगवंत उपदेश करत असताना भिक्खूंनो अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो, भिक्खुनींनो अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. सदग्रस्तांसाठी काही महत्त्वपूर्ण उपदेश भगवंताने दिले, ज्यामध्ये महामंगल सुत्ता आहे. जसं प्रभाव सुत्तावरती आपण देशना श्रवण केली. महामंगल सुत्ता आहे, प्रभाव सुत्ता आहे, वसल सुत्ता आहे, कसी भारद्वाज सुत्ता आहे, आल्बक एकशांचं सुत्ता आहे, सिगालवाद सुत्ता आहे. असे काही महत्त्वपूर्ण उपदेश भगवंताने सदग्रस्तांसाठी दिलेले आहे. आणि त्यामुळे ग्रस्तांनी कशा प्रकारे सुखपूर्वक जीवन जगावं, संसारामध्ये राहून सुद्धा भगवंत असे म्हणतात की ग्रस्त सुखपूर्वक जीवन जगू शकतो, उपासक उपासिका सुखपूर्वक जीवन जगू शकतो. जेव्हा अनाथ पिंडक भगवंताकडे पहिल्यांदा जातात आणि पहिल्यांदा गेल्यानंतर त्यांनी ऐकलेलं असतं अनेक भिक्खूंकडून की प्रवर्जित जीवन अत्यंत श्रेष्ठ आहे, प्रवर्जित जीवन अत्यंत सुखाच्या मार्गाचा आहे. आणि त्याच्या मनामध्ये काही प्रश्न असतात. ते प्रश्न भगवंताला तो विचारतो. भगवंत समर्पकपणे त्यांची उत्तरे देतात. आणि शेवटी अनाथ पिंडक भगवंताला एक प्रश्न करतो की भगवान, संसारिक जीवनामध्ये राहून सुद्धा आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो का? कारण मी अनेक भिक्खूंच्या मुखातून असं ऐकलेलं आहे की सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी प्रवर्जित होणं अत्यंत आवश्यक आहे. तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की अनाथ पिंडक सुदत्त, असं काही नाही आहे. जो मनुष्य, मग तो उपासक असो, उपासिका असो, भिक्खू असो, भिक्खुनी असो, जो मनुष्य उदात्त आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण करतो तो दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. एको मग्गो आर्य अठांगिको मग्गो. एकमेव मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखमुक्तीचा मार्ग आहे आणि तो दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. ज्या मनुष्याला असं वाटतं की मी माझं जीवन अत्यंत सुखपूर्वक जगावं, तर त्या मनुष्याने आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे. आणि त्यामुळे तथागतांच्या धम्मामध्ये स्वतःला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी काही तत्व, काही सिद्धांत आपण अनुसरण केले पाहिजे. ते सिद्धांत, ते तत्व जर आपण अनुसरण करत असेल तर खरोखर आपण संसारामध्ये राहून सुद्धा अत्यंत सुखपूर्वक जीवन जगू शकतो. आणि त्यामुळे सातत्याने या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण तथागतांची धम्मदेशना श्रवण करत आहात. बाबासाहेबांच्या जीवनचरित्राच्या संदर्भामध्ये आपण देशना श्रवण करत आहात. तर आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांचा एक उपदेश सुत्ताच्या द्वारा, कारण इंग्लिश सर म्हटले की बंदीचे सुत्तावरती बोला, कारण सर्वसामान्य लोकांना सुत्त म्हणजे ऐकण्यासाठी किंवा सुत्तावरती उपदेश ऐकण्यासाठी म्हणजे एक सोपा जातो, सहज जातो. तर भगवंताचे अनेक उपदेश श्रावस्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण भगवंताने
25 वर्षावास एकट्या श्रावस्ती शहरामध्ये केलेला आहे. त्यापैकी अनाथ पिंडक निर्मित जे जेतवन विहार आहे, या जेतवन विहारामध्ये 19 वर्षावास भगवंताने केले. आणि माता विशाखाने जे पूर्वाराम विहार निर्माण केलं होतं, तर त्या पूर्वाराम विहारामध्ये भगवंताने 6 वर्षावास केले. असे एकूण 25 वर्षावास भगवंताने श्रावस्ती शहरामध्ये केले. आणि त्यामुळे बहुतांश सुताच्या अगोदर आपल्याला ऐकायला मिळतं, एवं मे सुतं एकं समयं भगवा सावथियं विहरती जेतवने अनाथ पिंडिकस्य आरामे. म्हणजे भगवंत एक वेळेस अनाथ पिंडकाच्या जेतवन विहारामध्ये वास्तव्य करत असताना भगवंताने अशा प्रकारचा उपदेश दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे सुतांची त्या ठिकाणी सुरुवात होत असते. आणि बुद्ध वचनाची पारख करण्यासाठी किंवा बुद्ध वचन आपल्याला सुरुवातीला एवं मे सुतं असं पाहायला मिळतो. म्हणजे एवं मे सुतं याचा अर्थ मी असे ऐकले आहे. म्हणजे आनंद भंते असं म्हणतात की एवं मे सुतं, मी असं ऐकलं आहे. कारण आनंद भंतेंनी भगवंताने सांगितलेले सर्वच्या सर्व उपदेश कंठस्थ केले होते. पहिल्या धम्मसंगतीमध्ये आनंद भंतेने संपूर्ण सुत्ताचं संगीती समोर केलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी सुत्ताची सुरुवात करत असताना असं म्हटलं आहे, एवं मे सुतं, मी असं ऐकलं आहे की भगवंताने अशा प्रकारचा उपदेश दिलेला आहे. आणि त्यामुळे सुत्ताची सुरुवात आपल्याला कोणत्याही एवं मे सुतं या शब्दाने पाहायला मिळत असते. तर आज या मंगलमय प्रसंगी उग्गव नावाचा सुत्त जे की भगवंताने श्रावस्तीमध्ये दिलेला आहे. तर मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ धन कशाला म्हणतात? मनुष्याच्या सांसारिक जीवनामध्ये जे लोक जीवन जगतात त्यांच्यासाठी सर्वश्रेष्ठ धन कोणता आहे? ज्याला धन असं आपण म्हणत असतो. आणि हा वर्षावासाचा जो कालावधी असतो, तर हा वर्षावासाचा कालावधी ज्याप्रमाणे एखाद्या शेतकऱ्याचं पीक आल्यानंतर तो ज्याप्रमाणे धनाचा म्हणजे आपल्या जे काही धान्य आहे त्या धान्याचा संग्रह करत असतो. शेतीमध्ये पीक पेरून तो सुरुवातीला शेवटी धनाचा संग्रह करत असतो. अगदी त्या शेतकऱ्याप्रमाणे हा 3 महिन्याचा जो कालावधी आहे सदग्रस्तांसाठी खऱ्या अर्थाने धनाचा संग्रह करण्याचा हा कालावधी असतो. मग या वर्षावासामध्ये कोणत्या प्रकारच्या धनाचा संग्रह आपण केला पाहिजे? भगवंताने कोणत्या प्रकारच्या धनाला सर्वश्रेष्ठ म्हटलं आहे? जे धन कधीही नष्ट होत नाही, ज्या धनाला चोरी करून नेऊ शकत नाही, ज्या धनाला अग्नी नष्ट करू शकत नाही, ज्या धनाला पाणी उदक नष्ट करू शकत नाही, कोणतं धन भगवंताने सांगितलं. तर एक वेळचा प्रसंग आहे. राजांचा सेनापती उग्ग नावाचा सेनापती असतो. तो भगवंताकडे जात असतो आणि भगवंताकडे गेल्यानंतर भगवंताला प्रणाम करतो, वंदन करतो. आणि वंदन केल्यानंतर तो भगवंताला म्हणतो की भगवान, किती आश्चर्य आहे, किती अद्भुत आहे भगवान. या श्रावस्तीमध्ये असे अनेक धनवान लोक आहेत ज्याला महाश्रेष्ठीन आणि श्रेष्ठीन असं म्हटलं जायचं. महाश्रेष्ठी म्हणजे ज्यांच्याकडे नगद स्वरूपामध्ये 80 करोड त्या काळामध्ये धनसंपदा होते, त्याला महाश्रेष्ठी असं म्हटलं जायचं. ज्यांच्याकडे 40 करोड धनसंपदा होते त्याला श्रेष्ठी असं म्हटलं जायचं. तर या शहरामध्ये असंख्य असे धनवान लोक आहेत असं भगवंताला तो उग्गव श्रेष्ठी सांगत असतो. तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की त्यांच्याकडे किती धन आहे, त्याच्याकडे कोणतं धन आहे? तर तो म्हणतो की भगवान, त्याच्याकडे हिरे, मोती, माणिक, सुवर्णमुद्रा ह्या असंख्य आहे, त्याची गिणती सुद्धा होऊ शकत नाही. तेव्हा भगवंत म्हणतात की उग्ग, ज्या धनाची तू व्याख्या करत आहे, ज्या धनाची तू स्तुती करत आहे, त्या धनाला मी सर्वश्रेष्ठ धन समजत नाही. कारण हे जे भौतिक धन आहे, या भौतिक धनाला चोरी करून नेऊ शकतो,
या भौतिक धनाला अग्नी नष्ट करू शकते, या भौतिक धनाला पाणी उदक सुद्धा नष्ट करू शकते, या भौतिक धनासाठी माता पित्यांमध्ये, परिवारामध्ये, अपतेष्टांमध्ये, मित्रांमध्ये वाद विवाद होतो. या धनाचा संग्रह करणाऱ्याला जर संतती नसेल तर हे संपूर्ण धन राजाच्या स्वाधीन केलं जातं. हे शेवटी धन नष्ट होणार आहे. उगव, मी तुला अशा प्रकारचे धन सांगतो की जे धन या संसारामध्ये कधीही कोणीही नष्ट करू शकत नाही, चोरून घेऊ शकत नाही, ते धन कधीही नष्ट होऊ शकत नाही. अशा प्रकारचे 7 धन भगवंताने सांगितले. आजच्या या मंगलमय दिनी आपल्या वेळेमध्ये या 7 धनाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो. पहिलं धन आहे, भगवंत असे म्हणतात, श्रद्धा धन. पहिलं धन आहे श्रद्धा धन. दुसरा आहे शील धन. तिसरा आहे लज्जा धन. चौथा आहे अव्यत्रप्य धन. पाचवा आहे त्याग धन. सहावा आहे श्रुतमय धन आणि 7वा आहे प्रज्ञाधन. ही 7 प्रकारची धन भगवंत त्या उगव नावाच्या सेनापतीला सांगत असतात. थोडक्यामध्ये आपण विश्लेषण बघूया. श्रद्धा धन म्हणजे काय? श्रद्धाय तरती ओघं. भगवंत असे म्हणतात, श्रद्धाय तरती ओघं. श्रद्धेच्या बलाने मनुष्य या सर्व प्रकारच्या दुःख महासागराला पार करू शकतो. या सर्व प्रकारच्या दुःखाला तो नष्ट करू शकतो. श्रद्धा, श्रद्धा म्हणजे विश्वास. श्रद्धा म्हणजे विश्वास. साध्या सोप्या भाषेमध्ये श्रद्धा म्हणजे विश्वास. मग विश्वास कोणावरती असावा? श्रद्धा कोणावरती असावी? तर 3 रत्नांच्या प्रती आपली अतूट श्रद्धा असली पाहिजे. एक बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. या 3 रत्नांच्या प्रती आपली अतूट श्रद्धा असली पाहिजे. आणि ज्यांच्यामुळे हे 3 रत्न आपल्याला प्राप्त झाले असे बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती आपली श्रद्धा असली पाहिजे. हे 4 रत्न आपल्या जीवनामध्ये आपण धारण केले पाहिजे. आता श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या 2 बाजू आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या 2 बाजू आहे. एक जर श्रद्धा असेल, ज्याला डोळस श्रद्धा आपण म्हणतो, ती डोळस श्रद्धा जर असेल तर दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपण जाऊ शकतो. पण तीच जर समजून घ्या अंधश्रद्धा जर झाली असेल तर ती मात्र दुःखाच्या मार्गाकडे आपल्याला घेऊन जात असते. आणि त्यामुळे बाबासाहेब असे एका ठिकाणी म्हणतात की तत्वज्ञानापेक्षा, मनुष्याला तत्वज्ञानापेक्षा पूजा ही सर्वश्रेष्ठ वाटते. पूजा करणे म्हणजे तत्वज्ञानाला आत्मसात करण्यापेक्षा पूजापाठ करणे, ऐक ना, पूजापाठ करणे, गाथापठन करणे, सुत्तपठन करणे हे मनुष्याला योग्य वाटतं किंवा चांगलं वाटतं किंवा मनाला प्रसन्न करणारी ती गोष्ट आहे. कारण पूजापाठ करण्यासाठी फार विशेष परिश्रम लागत नाही, विशेष मेहनत लागत नाही. जसं पंचशील आपण ग्रहण करतो, पंचशील आपण म्हणतो, बुद्धवंदना आपण म्हणतो, धम्मवंदना आपण म्हणतो, संघवंदना आपण म्हणतो, आणखी काही सुत्त जर आपल्याला पाठ झाले तर ते सुतही आपण म्हणतो. आणि ते म्हणणं सहज आणि सोपं आहे. अगदी गोड आवाजामध्ये सुद्धा आपण म्हणतो. परंतु तेच तत्व म्हणजे तेच पंचशील असेल, तीच बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना असेल किंवा अन्य सुत्त असतील तर त्याचं तात्विक दृष्टिकोनातून जेव्हा आचरण करण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते आपल्याला कठीण वाटते. आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात, तत्वाचा अंगीकार करणे ही कठीण गोष्ट आहे, परंतु पूजापाठ करणे ही सोपी गोष्ट आहे. आणि त्यामुळे 3 रत्नांना समजून घेत असताना आपली दृष्टी ही सम्यक असली पाहिजे. सम्यक दृष्टी, ज्याला राईट व्ह्यू असं आपण म्हणत असतो, म्हणजे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो सम्यक असला पाहिजे. असारे सारमत्तिनो सारेच सार दस्सिनो ते सारंग ना दिगच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. सारच सार तो यत्वा
असारच्च असारतो ते सारंग अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. सारच्च सारतो यत्वा म्हणजे साराला असार समजणे आणि असाराला सार समजणे. सार म्हणजे सत्य, सत्याला असत्य समजणे आणि असत्याला सत्य समजणे, या तत्वाला अनुसरून जर मनुष्य जीवन जगत असेल तर तो सार कधी प्राप्त करू शकत नाही. आणि त्यामुळे सत्याला सत्य समजलं पाहिजे आणि असत्याला असत्य समजलं पाहिजे. सत्याला सत्य आणि असत्याला असत्य समजण्याची दृष्टी कोण देते तर सम्यक दृष्टी हे कार्य करत असते. आणि त्यामुळे तीन रत्नांच्या प्रती आपण जेव्हा श्रद्धाभाव ठेवतो तर ती श्रद्धा अत्यंत दृढ असावी, ती श्रद्धा अत्यंत मजबूत असावी. श्रद्धा कशी असावी तर भगवंत असे म्हणतात, ज्याप्रमाणे इंद्रखील असावा. पूर्वीच्या काळामध्ये भर चौकामध्ये इंद्रखील निर्माण केला जायचा. त्या इंद्रखिलाची विशेषता अशी असते, तो जर 50 फूट जमिनीच्या जर वर असेल तर तो 50 फूट जमिनीच्या खाली सुद्धा असतो. कितीही वादळ आलं असेल, हवा आली असेल, कितीही मोठं नैसर्गिक संकट आलं असेल तरी सुद्धा तो स्तंभ, तो इंद्रखील अगदी जशाच्या तसा शाबूत राहत असतो. अगदी तशा प्रकारे आपली श्रद्धा इंद्रखिलाप्रमाणे असावी, जी श्रद्धा कधीही डगमगणार नाही, जी श्रद्धा कधीही आपली चंचल होणार नाही किंवा जी श्रद्धा अन्य ठिकाणी कुठेही जाणार नाही. म्हणजे अत्यंत दृढ श्रद्धा असावी. मग श्रद्धा, भगवंतांनी श्रद्धेची व्याख्या अनेक ठिकाणी अनेक प्रसंगी केलेली आहे. थोडक्यामध्ये आपण बघूया तर भगवंत असे म्हणतात, श्रद्धा हे पाया आहे. श्रद्धेची व्याख्या करताना भगवंत असे म्हणतात, श्रद्धा हे पाया आहे, श्रद्धा हे पुण्यधर्म आहे, श्रद्धा हे बीज आहे, श्रद्धा हे धन आहे, श्रद्धा हे चक्षु इंद्रिय आहे. बघा, श्रद्धेच्या व्याख्या भगवंतांनी केल्या. श्रद्धा हे बीज आहे असं भगवंत म्हणतात. श्रद्धा बीज, जसं जमिनीमध्ये जर आपण बी पेरलं तर आपल्याला पीक येऊ शकते. जसं बी आपण पेरेल तशा पद्धतीने, अगदी तशाच प्रकारे श्रद्धारूपी बीज जर आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण केलं असेल तर आपण सर्व प्रकारच्या धम्माचा अंगीकार करू शकतो. श्रद्धा जेव्हा अनेक वेळा आपण श्रवण करतो तर मिलिंद राजा भंते नागसेन यांना असं म्हणतो की, भंते, आपण नेहमी श्रद्धा श्रद्धा असं म्हणता, तर श्रद्धा म्हणजे नेमकं काय आहे किंवा श्रद्धेचं लक्षण काय आहे? श्रद्धेचं काय लक्षण आहे? तुम्ही श्रद्धा श्रद्धा असं म्हणता. तेव्हा भंते नागसेन सांगतात की, महाराज, श्रद्धेचं लक्षण मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न करणे आहे आणि महत्वाकांक्षा निर्माण करणे. आता श्रद्धेचं लक्षण प्रसन्नता कशी निर्माण करणे किंवा मनामध्ये महत्वाकांक्षा कशी निर्माण करणे आहे. जसं उदाहरणादाखल आपण बघूया. त्या ठिकाणी भंते सांगतात की, समजून घ्या, एक राजा आहे ज्यांची चतुरंग सेना आहे. 4 प्रकारची सेना आहे. घोडदळ आहे, रथदळ आहे, पायदळ आहे, सर्व प्रकारची सेना त्यांच्याकडे आहे. आणि ही सर्व प्रकारची सेना राजा दुसऱ्या राज्यावरती आक्रमण करण्यासाठी घेऊन जात असेल. मधामध्ये त्यांना नदी लागत असेल, ओढा लागत असेल आणि त्या ओढ्यामधून सर्वच्या सर्व सैनिक जात असतील. तेव्हा राजा आपल्या सेवकाला आदेश करेल की मला पाणी प्यायचं आहे. सेवक विचार करेल की पाणी तर आता पूर्णपणे गढूळ झालं आहे, कारण एवढी सेना नदीमधून गेलेली आहे. परंतु सेवक हुशार असतो, बुद्धिवान असतो. त्या ठिकाणी तो पाणी घेऊन येतो आणि पाणी घेऊन आल्यानंतर, पाणी तर गढूळ आहे, पाणी तर घाण आहे, परंतु या पाण्याला स्वच्छ करण्यासाठी त्या पाण्यामध्ये तो तुरटी टाकतो आणि तुरटी टाकून ते पाणी तो स्वच्छ करतो आणि राजाला पिण्यासाठी देत असतो. भंते नागसेन सांगतात की, महाराज, उदाहरण आहे, उपमा आहे, दृष्टांत आहे. इथे पाण्याचा संदर्भ तुम्ही आपल्या चित्ताशी लावा, आपल्या मनाशी लावा. इथे पाण्यामध्ये असणारी जी घाण आहे, रेती असेल, शेवाळ असेल, अनेक प्रकारची घाण आहे, तर त्या घाणीचा संदर्भ तुम्ही आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या विकाराशी लावा.
राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, मीपणा आहे, अहमपणा आहे, गर्व आहे, ईर्ष्या आहे, या सर्व प्रकारच्या विकाराशी लावा. तुम्ही श्रद्धेचा संदर्भ ज्याप्रमाणे पाण्यामधली घाण ही तुरटी स्वच्छ करत असते, तुरटी त्या संपूर्ण घाणीला तळाशी नेत असते, अगदी तशाच प्रकारे मनुष्याच्या चित्तामध्ये जर श्रद्धा उत्पन्न होत असेल तर त्या श्रद्धेच्या द्वारा मनुष्य रागाला नष्ट करू शकतो, द्वेषाला नष्ट करू शकतो, मोहाला नष्ट करू शकतो, सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करू शकतो. महाराज, जेव्हा मनुष्याच्या चित्तातील विकार नष्ट होतील तर मनुष्याचं मन प्रसन्न होणार नाही का? मनुष्याचं मन आनंदी होणार नाही का? तर राजा म्हणतो की होय महाराज, साहजिक आहे. जर मनुष्याच्या चित्तातील विकार नष्ट होत असतील तर मनुष्याचं मन प्रसन्न होते. श्रद्धेचं लक्षणच ते आहे की मनुष्याचं मन प्रसन्न होणे आणि महत्वाकांक्षा निर्माण होणे. श्रद्धेच्या द्वारा एखादा मनुष्य जर दुःखमुक्तीच्या मार्गाकडे गेला तर त्याच्याकडे बघून अन्य लोक सुद्धा असा विचार करतात की हा व्यक्ती श्रद्धेच्या बलाने दुःखमुक्तीच्या मार्गाकडे गेला तर त्याच्याकडून तो सुद्धा महत्वाकांक्षा त्याच्यामध्ये उत्पन्न होते आणि तोही व्यक्ती दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जात असतो. म्हणजे श्रद्धा मनुष्याच्या चित्तामध्ये महत्वाकांक्षा निर्माण करते आणि प्रसन्नता उत्पन्न करते. कशी प्रसन्नता उत्पन्न होते? जसं उदाहरण म्हणून आपण भगवंताकडे जर आपण बघतोय, समजून घ्या, भगवंताच्या रूपाकडे आपण बघतो. सुंदर सुंदर रूप, एखादं सुंदर रूप असेल, जसं आपल्या विहारातलं सुंदर रूप आहे किंवा अन्य प्रकारचं कुठल्याही रूप असेल भगवंताचं, तर भगवंताच्या मूर्तीकडे, भगवंताच्या रूपाकडे जेव्हा आपण बघतो तर बघितल्या बघितल्या आपल्या चित्तामध्ये काय भाव उत्पन्न होतो? सहज एक प्रसन्नता भाव उत्पन्न होते आपल्या चित्तामध्ये. म्हणजे भगवंताचं रूप जेव्हा आपण बघतो, ऍक्च्युली भगवंताच्या रूपाला आपण बघितलं सुद्धा नाही किंवा आपल्या असंख्य पिढ्यांनी सुद्धा भगवंत प्रत्यक्ष रूपाने कसे दिसत होते हे काय आपण बघितलेलं नाही आहे. म्हणजे मूर्तीच्या स्वरूपामध्ये भगवंतावरती असणारे जे 32 लक्षणं आहे, 80 अनुव्यंजन आहे, त्या 32 लक्षणाच्या आधाराने भगवंताच्या रूपाला निर्माण केलं गेलं आणि ते रूप आपल्या समोर आलेलं आहे. म्हणजे अशा रूपाला बघितल्या बरोबर आपलं मन प्रसन्न होते, आपलं मन आनंदी होते. बाबासाहेबांचा एखादा फोटो जर आपण बघितला असेल किंवा एखादा तैलचित्र जरी आपण बघितलं असेल तर बाबासाहेबांच्या रूपाकडे बघितल्या बघितल्या आपलं मन प्रसन्न होते, आनंदी होते. का होते? कारण त्यांच्या प्रती आपल्या चित्तामध्ये श्रद्धा आहे. म्हणजे श्रद्धेचं लक्षणच हे आहे की मनुष्याच्या चित्तामध्ये प्रसन्नता उत्पन्न करणे. आणि त्यामुळे श्रद्धारूपी जर बल आपल्याकडे असेल, श्रद्धारूपी जर धन आपल्याकडे असेल, श्रद्धारूपी चक्षु इंद्रिय आपल्याकडे असेल, श्रद्धारूपी पाया आपल्याकडे असेल, श्रद्धारूपी पुण्य धर्म आपल्याकडे असेल तर त्या मनुष्यासारखा धनवान मनुष्य या सृष्टीमध्ये कोणताही नाही आहे. श्रद्धा हे पाया कसा आहे? ज्याप्रमाणे एखादी बिल्डिंग निर्माण करण्यासाठी आपण अत्यंत चांगल्या प्रकारचं फाउंडेशन निर्माण करतो, पाया मजबूत करतो. कारण पाया जर मजबूत नसेल तर बिल्डिंग चांगल्या प्रकारची उभी राहू शकत नाही. अगदी तशाच प्रकारे धम्मरूपी पाया जर तुम्हाला निर्माण करायचा असेल, धम्मरूपी पाया जर तुमचा मजबूत असेल तर सद्धमाची बिल्डिंग तुम्ही उभी करू शकता. मग सद्धमाची बिल्डिंग कोणती आहे? 4 स्मृती प्रस्थान, 4 सम्यक प्रधान, 4 रुद्धिपाच, 5 इंद्रिय, 7 बोधांग, आर्य अष्टांगिक मार्ग आणि 5 बल, ज्याला बौद्ध साहित्यामध्ये 37 बोधिपाक्षीय धम्म असं म्हटलं जातं. बुद्धत्वाला प्राप्त करण्यासाठी एक बोधिसत्व या 37 बोधिपाक्षीय धम्माचं अनुसरण करतो. जोपर्यंत बोधिसत्व या 37 बोधिपाक्षीय धम्माचं अनुसरण करत नाही, अंगीकार करत नाही, तोपर्यंत बोधिसत्व बुद्धत्वाला प्राप्त करू शकत नाही. आणि या 37 बोधिपाक्षीय धम्माचं अनुसरण करण्यासाठी त्या बोधिसत्वाच्या चित्तामध्ये आपल्या बुद्धत्वाच्या प्रती श्रद्धा असली पाहिजे. जर बुद्धत्वाच्या प्रती जर श्रद्धा नसेल तर बोधिसत्व बुद्ध बनू शकत नाही. आणि त्यामुळे श्रद्धारूपी अंग, श्रद्धारूपी पाया
मजबूत होणं अत्यंत गरजेचं आहे. जर श्रद्धारूपी पाया मजबूत नसेल तर धम्म सुद्धा श्रवण करू शकत नाही आपण. श्रद्धारूपी पाया जर मजबूत नसेल तर शील पालन सुद्धा करू शकत नाही. श्रद्धारूपी पाया मजबूत नसेल तर दान पुण्य सुद्धा आपण करू शकत नाही. कारण सर्व मनुष्याच्या पुण्याचं द्वार जर कोणतं असेल तर ते म्हणजे श्रद्धा आहे. आणि श्रद्धारूपी पाया मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. श्रद्धेला भगवंतानी धन असं म्हटलं आहे. कारण श्रद्धारूपी धन ज्या मनुष्याकडे असते तर तो मनुष्य सुखाच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. कारण भगवंताने असं कधीही म्हटलं नाही की एखाद्या मनुष्याकडे भौतिक धन खूप सारा आहे आणि भौतिक धनाच्या द्वारा तो मनुष्य सुखी आहे असं कधीही म्हटलं नाही. जर तसं जर असतं तर राजा भगवंताला कशाला शरण गेला असता. तसं जर असतं तर राणी भगवंताला कशाला शरण गेली असते. तसं जर असतं तर श्रेष्ठी लोक, महाश्रेष्ठी लोक भगवंताला कशाला शरण गेले असते. कारण धनाच्या द्वारा केवळ भौतिक सुख सुविधा आपण प्राप्त करू शकतो, परंतु सुखाच्या मार्गाकडे जर वाटचाल आपल्याला करायची असेल तर श्रद्धारूपी धन आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे श्रद्धेला धन म्हटलं आहे. श्रद्धेला चक्षु इंद्रिय सुद्धा म्हटलं आहे. चक्षु इंद्रिय, चक्षु म्हणजे डोळे. आता चक्षु इंद्रिय धन कसं आहे म्हणजे श्रद्धा ही चक्षु इंद्रिय कसं आहे. जसं आपण डोळ्याने बघतो, डोळ्याने आपण बघण्याचं काम करतो, कारण डोळ्याचं कार्य हे बघणे आहे. परंतु डोळ्याचं कार्य जरी बघणे असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये दोन प्रकारचं बघणं आहे. एक चांगल्या प्रकारचं सुद्धा बघणं आहे आणि एक वाईट सुद्धा बघणं आहे. ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये तीन रत्नांच्या प्रति श्रद्धा आहे तर तो मनुष्य श्रद्धारूपी डोळ्याने, श्रद्धारूपी चक्षु इंद्रियाने बघू शकतो. जसं आपण वंदना म्हणतो, वंदना पूजा करतो भगवंताची. वन्नगंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामी मुनिंदस्स श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुय्येन मेथेन लभाभिमुखं पुप्फं मिलायाति यथाइदं मे कायो तथा याति विनाश भाव. ज्यांच्याकडे चक्षु इंद्रिय आहे तर तो मनुष्य असा विचार करेल की या पुष्पाने भगवंताची मी पूजा करत आहे, परंतु या पुष्पाने, जे पुष्प रंगाने युक्त आहे, गंधाने युक्त आहे, वर्णाने युक्त आहे, या फुलाची भगवंताच्या चरण कमलाने मी पूजा करत आहे, परंतु हे फूल काही काळानंतर नष्ट होणार आहे, क्षणभंगुर आहे. याचा स्वभाव हा नश्वरतेकडे जाणार आहे, याचा स्वभाव हा नष्टतेकडे जाणार आहे, हे काही वेळानंतर नष्ट होणार आहे. हा विचार कोण करू शकतो? ज्यांच्याकडे चक्षु इंद्रिय आहे. ज्यांच्याकडे चक्षु इंद्रिय नाही आहे तर एखादं सुंदर जर फूल बघितलं, ज्यांच्याकडे चक्षु इंद्रिय नाही आहे, जसं उदाहरण म्हणून एखाद्या भगिनीने सुंदर गुलाबाचं फूल घेतलं, म्हणजे चक्षु इंद्रिय कसं असतं बघा मनुष्यामध्ये. जसं एखाद्या भगिनीने म्हणजे साज शृंगार म्हणून ती साज शृंगार करत आहे आणि साज शृंगार करत असताना एक सुंदर असं फूल आपल्या केसामध्ये तिला ठेवावंसं वाटतं आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी. आणि जेव्हा आरशामध्ये ती बघत आहे, एक उदाहरण म्हणून व्यावहारिक दृष्टिकोनातून आरशामध्ये ती भगिनी बघत आहे की आपल्या केसांमध्ये सुंदर असं गुलाबाचं फूल आपल्याला लावायचं आहे. ती आरशाच्या समोर गेले आणि ते फूल आपल्या केसांमध्ये ती लावणार. त्या क्षणी त्याच आरशामध्ये पाठीमागे तिला बुद्धाचं रूप दिसतं. पाठीमागे त्या भगिनीला बुद्धाचं रूप दिसते. तिचं चक्षु इंद्रिय, चक्षु श्रद्धा जागृत झाली. डोक्यावर फूल लावण्याच्या ऐवजी तेच फूल तिनं बुद्धाच्या चरण कमलावरती ठेवलं. याला चक्षु इंद्रिय, श्रद्धेचं चक्षु इंद्रिय असं म्हटलं जातं. म्हणजे आपण जे कार्य करत असतो ते कार्य करत असताना त्या कार्याची सत्यता जर आपण जाणत असेल, समजून घेत असेल तर श्रद्धारूपी चक्षु इंद्रिय आपल्या त्या ठिकाणी जागरूक होते असं म्हटलं आहे. आणि त्यामुळे श्रद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. बाबासाहेब असं म्हणतात, माझी श्रद्धा अत्यंत दृढ आहे. तीन रत्नावरती माझी श्रद्धा अत्यंत दृढ आहे. बाबासाहेब जेव्हा काठमांडूला जात असतात आणि काठमांडूला गेल्यानंतर तिथे जे परिषद होत असते त्या परिषदेसाठी बाबासाहेब जेव्हा जातात तर तिथे गेल्यानंतर बाबासाहेबांच्या सोबत म्हणजे श्रद्धा कशी असावी बघा.
बाबासाहेबांची श्रद्धा तीन रत्नावरती किती दृढ होती, किती मजबूत होते, या उदाहरणावरून आपल्याला पाहायला मिळेल. जेव्हा बाबासाहेबांच्या सोबत बाबासाहेबांचे सहकारी असतात, त्यानंतर सविता आंबेडकर बाबासाहेबांच्या सोबत असतात, त्यांचे बंधू बाळू कबीर सोबत असतात, वराळे गुरुजी सोबत असतात, आणि जे डॉक्टर असतात ते बाबासाहेबांच्या सोबत असतात. तर दुसऱ्या दिवशी बाबासाहेब ज्या हॉटेलमध्ये थांबत असतात, दुसऱ्या दिवशी वेळ असल्या कारणाने बाकी हे सर्वच्या सर्व म्हणजे माई कबीर असतील किंवा बाळू कबीर असतील, वराळे गुरुजी असतील, हे सर्वच्या सर्व लोक काठमांडूला पशुपतीनाथाचं मंदिर म्हणजे आजही आहे, अत्यंत प्रसिद्ध आहे, तर ते मंदिर बघण्यासाठी हे सर्वच्या सर्व जात असतात. आणि असं म्हटलं आहे की दुसऱ्याच दिवशी नेपाळ टाइम्स मध्ये अशा प्रकारची हेडलाईन येते की बौद्ध धम्माचा स्वीकार करणारे डॉक्टर BR आंबेडकर पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले. असं जेव्हा हेडलाईन नेपाळ टाइम्स मध्ये जेव्हा येतं, तर पत्रकार बंधू बाबासाहेबांकडे येतात आणि बाबासाहेबांना प्रश्न करतात की डॉक्टर BR आंबेडकर, आपण बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहात, मग बौद्ध धम्माचा तुम्ही जर स्वीकार करणार आहात तर पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये तुम्ही दर्शन करण्यासाठी गेले होते का किंवा का गेलात? तर तेव्हा बाबासाहेब अत्यंत शांतपणे त्या ठिकाणी पत्रकारांना काही न बोलता केवळ बाबासाहेब असं म्हणतात, नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जेन हो तुमे जय मंगलं. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जेन हो तुमे जय मंगलं. नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जेन हो तुमे जय मंगलं. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय या जगामध्ये माझं कोणतंही श्रद्धास्थान नाही आहे. अगदी स्पष्टपणे बाबासाहेब त्या ठिकाणी बोलतात, केवळ हे तीन रत्न माझे श्रद्धास्थान आहे, याच्या व्यतिरिक्त माझं चौथं श्रद्धास्थान नाही आहे. बौद्ध धम्माचा स्वीकार करत असताना बाबासाहेब असं म्हणतात, मी जेव्हा राजकारणाकडून बुद्ध तत्वज्ञानाकडे वळालो तेव्हा मला अशा प्रकारची अनुभूती येते की मी वाळवंटाकडून हिरवळीकडे वाटचाल केलेली आहे. म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाला बाबासाहेबांनी हिरवळ असं म्हटलं आहे. बाबासाहेब असं म्हणतात, माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं म्हणून बुद्धाचा सद्धम्म मी तुम्हाला देत आहे. या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये जर तुम्हाला संघर्ष करायचा असेल तर बुद्ध तत्वज्ञान तुम्हाला सहाय्यक ठरणार आहे. आणि त्यामुळे बुद्धाचा संस्कार तुम्ही सुद्धा अंगीकारा आणि तुमच्या मुलाबाळांना सुद्धा तो धम्माचा संस्कार तुम्ही दिला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या मुलाबाळांना हा धम्माचा संस्कार दिला नाही आणि यदा कदाचित जर त्यांना समजलं की बुद्ध तत्वज्ञान किती महत्वपूर्ण आहे, जेव्हा तुम्ही त्यांना सांगणार नाही परंतु त्यांना जेव्हा समजेल तर तेव्हा ते म्हणतील की आमचे माता पिता किती मूर्ख आहेत, बुद्धाचा एवढं श्रेष्ठ संस्कार असून आम्हाला तो संस्कार त्यांनी दिला नाही, आमच्या अधोगतीचं कारण केवळ आमचे माता पिता आहे असं ते म्हणतील. परंतु जर बुद्धाचा संस्कार तुम्ही तुमच्या मुलाबाळांना दिला आणि जेव्हा त्यांना समज येईल तेव्हा त्यांना समजेल की आमच्या माता पित्यांनी बुद्ध तत्वज्ञानाचा संस्कार आम्हाला दिला, आमचे माता पिता किती धन्य आहे, किती महान आहे, किती चांगले आहे, ज्यांनी बुद्धाचा तत्वज्ञान आम्हाला त्या संस्काराच्या द्वारा दिलेला आहे. आणि त्यामुळे बुद्ध तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये अंगीकार करणे अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि ते अत्यंत श्रद्धापूर्वक आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. पहिलं धन भगवंताने श्रद्धा धन सांगितलं आहे. त्यानंतर दुसरं धन भगवंत असे म्हणतात की शीलधन. शीलधन अत्यंत महत्वपूर्ण आहे. थोडक्यामध्ये भंतेने त्यावरती प्रकाश टाकला. शील आचरण अत्यंत महत्वपूर्ण आहे. आयेच्या द्वारा, वाचेच्या द्वारा आणि मनाच्या द्वारा आपण कधीही कोणत्या प्रकारचं अकुशल कर्म करू नये. काही नाही, प्राण्यांची हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, आपल्या वाणीने खोटं न बोलणे, निंदा नालस्ती न करणे, चहाडी चुगली न करणे, व्यर्थ बडबड न करणे, आपल्या मनाने राग द्वेष लोभ न करणे. काया वाचा मनाच्या द्वारा शीलाचं अनुसरण करणे. मग शील पालन कसं करावं, शीलाला कशा प्रकारे धारण करावं, जसं चारिस शील आणि वारिस शील या संदर्भामध्ये आपण देशना श्रवण केली. तर शील पालन कसं करावं, भगवंत असे म्हणतात की
भिक्षूंनो, ज्या व्यक्तींना समजून घ्या एक डोळा आहे, ज्या व्यक्तींना एक डोळा त्याचा निकामी झालेला आहे, त्याला फक्त एकच डोळा आहे आणि एक डोळा असणारा व्यक्ती त्या आपल्या एका डोळ्याची कशी काळजी घेत असेल? एक तर डोळा ऑलरेडी त्याला नाही आहे, तर दुसऱ्या डोळ्याची तो अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेत असतो. एक पाय नसणारा व्यक्ती एका पायाची जशी तो काळजी घेत असतो, एक हात नसणारा व्यक्ती एका हाताची जशा प्रकारची काळजी घेतो, अगदी तशाच प्रकारे आपण शीलाची काळजी केली पाहिजे. शील मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण शीलाशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये सुगती नाही आहे, शीलाशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये सुख नाही आहे. त्यामुळे शीलाला सुद्धा भगवंताने धन असं म्हटलं आहे. शील रूपी धनाचा संग्रह आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. शीलावरती आपण अनेक वेळा देशना श्रवण करता, त्यामुळे अधिक याचं विश्लेषण करणार नाही. काया वाचा मनाच्या द्वारा आपण शीलाचं अनुसरण केलं पाहिजे. याला दुसरं धन असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात श्रोतमय धन, ज्याला श्रोतमय प्रज्ञा सुद्धा असं आपण म्हणतो असतो. श्रोतमय धन म्हणजे ऐकून ऐकून जे काही ज्ञान आपण प्राप्त करत असतो, ऐकून ऐकून जे श्रोतमय प्रज्ञा ज्याला म्हटलं आहे. तर अनेक प्रकारे जेव्हा आपण देशना श्रवण करत असतो, भाषण श्रवण करतो, बुद्धवचन श्रवण करतो, तर ऐकून ऐकून जे ज्ञान आपल्याला प्राप्त होत असते. श्रोतमय प्रज्ञा प्राप्त करणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं असं भगवंतांनी म्हटलं. कालेन धम्म सवन, जेव्हा जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये काळ आणि वेळ येत असतो, तेव्हा तेव्हा आपण धम्मदेशना श्रवण केली पाहिजे. कारण श्रोतमय प्रज्ञा तुमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंताच्या काळामध्ये असे अनेक उपासक उपासिका होत्या की ज्यांनी ऐकून ऐकून अनेक सुत्ताचं पठण केलं होतं. अनाथ पिंडक एवढा व्यस्त असणारा, एवढा व्यस्त तो राहत असे, भगवंताचं दर्शन सकाळ संध्याकाळ घेत असे, तरी सुद्धा अनाथ पिंडकाने 150 सुत्तांचं संग्रह पाठांतर केला होता. कुजोत्तरा नावाची दासी सामावतीची, जिने संपूर्ण त्रिपिटक कंठस्थ केलं होतं. आनंद भंतेंनी संपूर्ण त्रिपिटक कंठस्थ केलं होतं. अनेक भिक्खू, अनेक भिक्खुनी, अनेक उपासक, अनेक उपासिका यांनी अनेक सुत्ताचा संग्रह केला होता. भगवंताच्या काळामध्ये तर कुठल्याही प्रकारची लिपी पद्धत नव्हती, लिहिण्याची पद्धती नव्हती. केवळ ऐकून ऐकून त्या ठिकाणी ते भगवंताचं ज्ञान आत्मसात करत असत. आपल्या स्मृतीला आपण सदा सर्व काळ जागरूक ठेवलं पाहिजे. स्मृती संप्रजन्य युक्त अवस्थेने आपण श्रोतमय ज्ञानाचा संग्रह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ऐकत असताना सुद्धा जर आपली स्मृती जागरूक असेल, आपली स्मृती जर अत्यंत म्हणजे प्रमाद विरहित असेल, कोणत्याही प्रकारचा प्रमाद आपल्या चित्तामध्ये नसेल, आळस नसेल, तर आपली स्मृती अत्यंत जागरूक असते. आणि स्मृती संप्रजन्य युक्त अवस्थेने जेव्हा जेव्हा आपण धम्माला श्रवण करत असतो, धम्माचा संग्रह करत असतो, तर श्रोतमय प्रज्ञेचा संग्रह आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. आणि श्रोतमय ज्ञान ह्या वर्षावासाच्या कालावधीमध्ये ही एक सुवर्ण संधी आपल्याला असते. एरवी तर आपलं शेड्यूल खूप बिझी असतं किंवा अन्य प्रकारच्या संसारामध्ये असल्यामुळे अनेक प्रकारचे कार्य, अनेक प्रकारचे काम आपल्याकडे असतात. परंतु या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये 3 महिन्यामध्ये सातत्याने आपण धम्मदेशना श्रवण केली पाहिजे. आणि सातत्याने धम्मदेशना श्रवण करून जी श्रोतमय प्रज्ञा आहे, या श्रोतमय प्रज्ञेला आपण विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण श्रोतमय प्रज्ञा सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे श्रोतमय प्रज्ञेचा सुद्धा विकास आपण केला पाहिजे, ज्याला धन असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात लज्जाधन. लज्जाधन हे अत्यंत महत्वपूर्ण हे लज्जाधन आहे. लज्जा म्हणजे लाज, लज्जा म्हणजे लाज. मग लज्जा कशी आहे? तर भगवंत असे म्हणतात की लाज कशाची असावी? मनुष्याकडे लज्जा असली पाहिजे, मनुष्याला लाज वाटली पाहिजे. मग कोणत्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे? तर पाप कर्म करण्याची, अकुशल कर्म करण्याची, वाईट कर्म करण्याची मनुष्याला लाज वाटली पाहिजे. कधी कधी व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना, व्यवहारामध्ये बोलताना आपण असं बोलतो की मनाची नाही तर कमीत कमी जनाची तरी ठेवा, आपण म्हणतो ना.
बा कमीत कमी मनाची नाही तर जनाची तरी तू ठेव. म्हणजे मन जरी तुला सांगत नसेल या कुशल कर्म करताना, वाईट कर्म करताना, पण तुला लोक काय म्हणतील याचं तर भान ठेव. ही लज्जा अत्यंत महत्वपूर्ण आहे. लज्जा कशा प्रकारे असावी मनुष्याच्या चित्तामध्ये? भगवंत असे म्हणतात की अधम्माचं जर मनुष्य आचरण करत असेल, अधम्माचं आचरण करण्याची मनुष्याला लाज वाटली पाहिजे. अधम्माचं, अधम्म म्हणजे धम्माच्या विरुद्ध म्हणजे अधम्म. बाबासाहेबांनी धम्म दीक्षा देत असताना 22 प्रतिज्ञा आपल्याला दिलेल्या आहे. 22 प्रतिज्ञा. खर तर बुद्ध धम्माची दीक्षा घेत असताना, म्हणजे धम्माची दीक्षा घेत असताना केवळ 3 रत्नाचं शरण जर असेल तर ती धम्मदीक्षा परिपूर्ण होत असते. बुद्धाचं शरण, धम्माचं शरण आणि संघाचं शरण. सुरुवातीला फक्त 3 शरण होते, बुद्ध शरण, धम्म शरण, संघ शरण. अगोदर तर भगवंत फक्त येही भिक्खवे असे म्हणायचे आणि ते भिक्षू बनत असत. उपासक भगवंताचा उपदेश ऐकल्याबरोबर असे म्हणायचे की भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो आणि संघाला शरण जातो. अजीवनपर्यंत भगवान मला 3 रत्नाचा शरणागत उपासक म्हणून आपण समजावे. झाली त्याची दीक्षा. बाकी दीक्षा कुठला विधी नव्हता उपासकांसाठी. उपासकांचं चित्त जर प्रसन्न झालं, आनंदी झालं, भगवंताच्या प्रति श्रद्धा उत्पन्न झाली तर तो सरळ सरळ भगवंताच्या समोर जायचा, भगवंताला हात जोडायचा आणि म्हणायचा भगवान किती अद्भुत आहे, आपला उपदेश किती अद्भुत आहे, भगवान किती आश्चर्यकारक आहे. भगवान ज्याप्रमाणे अंधारामध्ये दिवा प्रकाशित करावा, भगवान ज्याप्रमाणे गुप्तधन उघड करावं, ज्याप्रमाणे भगवान भरकटलेल्या व्यक्तीला रस्ता दाखवावा, वेगवेगळ्या अंगाने भगवंताने धम्म प्रकाशित केला आहे. भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो, अजीवनपर्यंत मला शरणागत उपासक म्हणून आपण स्वीकार करावा. झाली उपासकाची दीक्षा. काही दुसरा विधी नव्हता भगवंताच्या काळामध्ये. भिक्खूंची दीक्षा होत असताना भगवंत असे म्हणायचे येही भिक्खवे या, भिक्खूंनो या. झाली त्यांची दीक्षा. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा पुन्हा हळूहळू 3 रत्नाची शरण झाली, पंचशील झालं. 3 रत्नाची शरण आणि पंचशील हा बुद्ध धर्माचा स्वीकार करण्याचा विधी आहे. परंतु बाबासाहेबांनी नव्याने ज्या समाजावरती हजारो वर्षापर्यंत अंधश्रद्धेचा पगडा होता, कर्मकांडाचा पगडा होता, ईश्वरवादाचा पगडा होता, आत्मा परमात्माचा पगडा होता, या सर्व प्रकारच्या मिथ्या संकल्पनेने मनुष्यांचं चित्त पूर्णपणे ग्रासून टाकलेलं होतं. आणि बाबासाहेबांना माहित होतं यांना केवळ आपण 3 रत्नाची जर शरण दिली, यांना जर आपण केवळ पंचशील जर दिलं तर यांच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या सर्व प्रकारच्या ह्या खुळ्या संकल्पना आहे यांना ते थांबू शकणार नाही, यांना ते नष्ट करू शकणार नाही. आणि धम्म दीक्षा देत असताना बाबासाहेब स्पष्टपणे असं म्हणतात, आता तुम्ही नव्याने बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहात. नव्याने तुम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार करत असताना आता गढूळ पाणी आणि स्वच्छ पाणी एका दिशेने वाहणार नाही, याची तुम्ही दक्षता घ्या. कारण एक हांडाभर जरी स्वच्छ पाणी असेल आणि एक ग्लासभर जर गढूळ पाणी त्यामध्ये टाकलं तर हांडाभर पाण्याला गढूळ करण्यासाठी त्याला वेळ लागणार नाही. बुद्ध तत्वज्ञान हे स्वच्छ पाण्याचा झरा आहे. आणि तुमचं कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल, आत्मा परमात्मा असेल, अंधश्रद्धा असेल, ह्या सर्व प्रकारच्या खुळ्या संकल्पना हे गढूळ पाण्याचा झरा आहे. या दोनही थडीवरती जर तुम्ही हा प्रवाह सोबत नेत असाल तर तुमच्या जीवनामध्ये कधीही दुःखमुक्तीचा मार्ग तुम्ही प्राप्त करू शकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या आहेत. काही 11 प्रतिज्ञा नकारात्मक आहे, मी हे करणार नाही, हे करणार नाही, हे करणार अशा प्रकारे. आणि त्यानंतर बाकीच्या 11 प्रतिज्ञा सकारात्मक दृष्टिकोनातून आहे की मी हे करेल, मी पंचशीलाचं पालन करेल, मी आर्य अष्टांग मार्गाचं पालन करेल, मी 10 पारमितेचं पालन करेल. म्हणजे जेवढे काही तत्व आहेत बुद्ध तत्वज्ञानामध्ये, ज्याला मूळ सिद्धांत असं म्हटलं आहे, ते सर्वच्या सर्व मूळ सिद्धांत बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये आपल्याला दिलेले आहे. आणि जो मनुष्य म्हणजे ज्यांच्या चित्तामध्ये लज्जाभाव आहे, ज्यांच्या चित्तामध्ये लज्जाभाव आहे, ज्यांना अकुशल कर्म करण्याची लाज वाटते, तर त्या मनुष्याने 22 प्रतिज्ञाचं उल्लंघन करू नये. ज्यांच्यामध्ये लज्जाभाव आहे, लज्जा लाज, ज्यांच्यामध्ये लज्जाभाव आहे तर तो 22 प्रतिज्ञाचं पूर्णपणे पालन करू शकतो. परंतु ज्यांच्यामध्ये लज्जाभाव नाही आहे तर ते मात्र मग अशा प्रकारचं अकुशल कर्म करतात. सर्रासपणे आताच्या वर्तमान काळामध्ये
सर्रासपणे आपली जी तरुणाई आहे, तरी तरुणाई सर्रासपणे आता म्हणजे अकुशल मार्गाने म्हणजे बाबासाहेबांच्या सरळ सरळ विरोधी मार्गाने विरोधभासाने आचरण करताना आपल्याला पाहायला मिळते. आता सध्या पुन्हा काही 8-10 दिवसामध्ये मला वाटतं गणपतीचा वारा येणार आहे, गणपती बसणार आहे आणि सगळ्यात जास्त या वर्षी तर आणखी जास्त होणार आहे, कारण आता 24च्या निवडणुका आहे. म्हणजे हे सत्यता आहे. म्हणजे केवळ मनमाडमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता आपल्या मुलांना अशा प्रकारच्या दिशेला वळवलं जातं. आपली तरुणाई सध्या पूर्णतः भरकटलेली आहे. पूर्णतः म्हणजे 1% आपल्या व्यसनेमध्ये भरकटलेले आहे, अंधश्रद्धेमध्ये भरकटलेले आहे, कर्मकांडामध्ये भरकटलेले आहे, असंख्य तरुण म्हणजे भरकटलेले आहे. आणि आता म्हणजे प्लॅनिंग आपलेच मुलं अध्यक्ष असतात, आपलेच मुलं बॅनर लावणारे असतात. मागच्या मध्ये इंग्लिश मी 2-4 वर्षापूर्वी औरंगाबादमध्ये अशी मोहीम राबवली होती की बौद्ध वस्तीमध्ये जिथे जिथे म्हणजे गणपती बसवलेले आहे आपल्या वस्तीमध्ये, तिथे तिथले गणपती आपण काढायचे, असे आम्ही भिक्खू संघाने मोहीम राबवली होती औरंगाबादमध्ये. तर काही ठिकाणी आम्हाला यश आलं आणि काही ठिकाणी अक्षरशः आपल्याच लोकांनी, आपल्याच मुलांनी कट्टर विरोध केला आम्हाला. आणि विरोध कशासाठी? भंतेजी 2 वर्ष झाले, आता फक्त 3रं वर्ष आहे, 3रं वर्ष आम्ही पूर्ण करणार आहे आणि याच्या नंतर आम्ही बसवणार आहे. म्हणलं 3रं वर्ष म्हणजे काय मुहूर्त आहे का 3 वर्षाचा? काय मुहूर्त लावला का 3 वर्ष झालंच पाहिजे असं? म्हणजे आणि काही काय असं म्हणायचे की भंतेजी हे मुस्लिम वस्ती आहे ना समोर, म्हणून आम्ही गणपती बसवतो. म्हणजे अरे मुस्लिम वस्तीचा तुमचा काय संबंध आहे? म्हणजे काही संबंध नाही आहे. म्हणजे करायचं हेच असतं. काही काही मुलं म्हणतात भंतेजी आमची काही इच्छा नसते, हे आमच्या मुलं ऐकत नाहीत आणि मग त्यांच्यासाठी आम्ही आणला. म्हणजे आपल्या ज्या श्रद्धा असतात लहान लेकरावरती आपण घालतो, लहान मुलांवरती आपण घालतो, परंतु ऍक्च्युली याचं जे फॅड आहे म्हणजे अत्यंत धोकादायक आहे आणि मनुष्याच्या अधोगतीचं हे सर्वात मोठं कारण आहे. आणि त्यामुळे ईश्वरवाद असेल, दैववाद असेल, कर्मकांड असेल, आत्मा असेल, परमात्मा असेल, म्हणजे बाबासाहेबांनी एवढा परिशुद्ध धर्म आपल्याला दिलेला आहे. बाबासाहेबांनी एवढा परिशुद्ध धम्म दिला. बाबासाहेब असं म्हणतात, हा जो धम्म मी तुम्हाला देत आहे म्हणजे सद्धमाच्या या चाळणीमध्ये मी चाळून चाळून तुम्हाला देत आहे. 21 वर्षापर्यंत 1935ला बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली, अगदी 50 किलोमीटर आपल्या इथे येवलेला. आणि तब्बल 21 वर्षानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तब्बल तुलनात्मक दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी 21 वर्षापर्यंत संपूर्ण धर्माचा अभ्यास केला, जेवढे काही धर्म भारतवर्षामध्ये आहे. आणि ज्या धर्मामध्ये समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुत्व आहे, न्याय आहे, म्हणजे संपूर्ण मनुष्य कल्याणाच्या हितासाठी जो धम्म आहे त्या धम्माचा बाबासाहेबांनी स्वीकार केला आहे, महत्प्रयासाने स्वीकार केला. बाबासाहेब असं म्हणतात की सहजासहजी ही गोष्ट मी केलेली नाही आहे. एक वेळचा प्रसंग आहे, मी नेहमी सांगत असतो माझ्या देशनेमध्ये. एकदा बाबासाहेब असे सकाळच्या प्रहरी बसलेले असतात अगदी शांततेने. बाबासाहेबांच्या समोर बाबासाहेबांचे सहकारी नानक चंद्रतू असतात आणि SM जोशी नावाचे सदग्रस्त बाबासाहेबांच्या जवळ असतात. वेगवेगळ्या विषयावरती बाबासाहेबांची चर्चा असते आणि चर्चा करता करता सहज बाबासाहेबांच्या डोळ्यामधून अश्रू येत असतात. सहज डोळ्यामधून अश्रू येतात आणि सहज काही क्षणानंतर बाबासाहेब स्मित हास्य करतात. नानक चंद्रतू बाबासाहेबांकडे बघतात आणि बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब, आपण आताच काही क्षणापूर्वी म्हणजे स्मित हास्य करत होते, आपण चर्चा करत होतो, आपण आनंदी होता आणि काही क्षणामध्ये आपल्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. असा कुठला प्रसंग आहे, अशी कुठली घटना आहे की तुम्हाला ती आठवली आणि तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले? तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की नानक चंद्रतू, मी जेव्हा जेव्हा माझ्या भूतकाळाचा विचार करतो, मी इथपर्यंत येण्यासाठी मी काय संघर्ष केला, मी काय त्याग केला, याची जेव्हा जेव्हा मला आठवण होते तेव्हा माझ्या काळजाचे असंख्य तुकडे होतात. नानक चंद्रतू, या अवस्थेपर्यंत मला येण्यासाठी फार मोठा त्याग करावा लागला. या अवस्थेपर्यंत येण्यासाठी माझा राजरत्न गेला, माझी इंदुमती गेली, माझा रमेश गेला, माझा गंगाधर गेला, माझे 4 मुलं पटापटा मृत्यूला प्राप्त झाले, माझी प्रिय पत्नी रामू अगदी वयाच्या 37व्या वर्षी मृत्यूला प्राप्त झाली. काय वय आहे 37 वर्षाचं, तारुण्याचं वय आहे 37 वर्षाचं, पण बाबासाहेबांची प्रिय रामू वयाच्या 37व्या वर्षी मृत्यूला प्राप्त झाली. बाबासाहेब समजते की नानक चंद्रतू, जेव्हा माझा प्रिय राजरत्न मृत्यूला प्राप्त झाला तेव्हा मी
असा विश्वास नाही करू शकत होतो की माझा राजरत्न मूर्तीला प्राप्त झाला, कारण तो अत्यंत राजबिंडा होता. त्याला मला खूप शिकवायचं होतं, त्याला खूप मला मोठं बनवायचं होतं, त्याला ज्ञानी विद्वान मला बनवायचं होतं. परंतु माझा नानकचंद्र तू अगदी माझ्या मांडीवरती मूर्तीला प्राप्त झाला. बऱ्याच वेळापर्यंत मी अगदी भानावर नव्हतो की माझा पुत्र मूर्तीला प्राप्त झाला. जेव्हा कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की बाबासाहेब, आता बराच वेळ झालेला आहे, आपण राजरत्नाला शेवटचा निरोप दिला पाहिजे, तर त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी पांढरा कपडा, पांढरं वस्त्र आणायचं आहे, त्यासाठी पैसे द्या, पैसे द्या असा शब्द जेव्हा माझ्या कानावरती पडतो तेव्हा माझ्या काळजाचे असंख्य तुकडे होतात. नानकचंद्र तू त्या क्षणी माझ्या खिशामध्ये एक आणा सुद्धा नसतो. 2 मीटर कपडा माझ्या प्रिय पुत्राला त्याच्या सेवला गुंडाळण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नसतात. जेव्हा कार्यकर्ते म्हणाले की बाबासाहेब ठीक आहे, आम्ही आणून घेतो, तेव्हा त्यांना स्पष्टपणे मी सांगितलं की बिलकुल नाही. माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी मी समाजाचा 1 रुपया सुद्धा खर्च करणार नाही. हा संवाद जेव्हा माझ्या प्रिय पत्नी रमाने ऐकला, रामूने ऐकला, तेव्हा माझ्या रामूने आपल्या फाटक्या साडीचा फाटका पदर फाडला आणि त्या पदरामध्ये राजरत्नाचा सेव गुंडाळून मी त्यांना शेवटचा निरोप दिला. किती मोठा त्याग आहे. जेव्हा जेव्हा हे प्रसंग मी आठवतो तेव्हा तेव्हा माझ्या काळजाचे असंख्य तुकडे होतात, असं बाबासाहेब म्हणतात. अगदी दुसऱ्याच दिवशी मी तयार झालो लंडनला जाण्यासाठी. माझा भाऊ बाळाराम मला म्हणाला की अरे भिवा, कुठे निघाला तू? तुझा प्रिय पुत्र मूर्तीला प्राप्त झाला आणि तू सुटाबुटामध्ये कुठे निघाला आहे? तेव्हा मी त्याला म्हणालो की आता जाणं मला अत्यंत गरजेचं आहे. गोलमेज परिषदेला जर मी हजर झालो नाही तर गांधी अँड कंपनी, आज जरी माझा एकटा राजरत्न मूर्तीला प्राप्त झाला, मी जर गोलमेज परिषदेला हजर झालो नाही तर माझ्या लाखो राजरत्नाचा गांधी अँड कंपनी बळी घेतल्याशिवाय राहणार नाही. किती मोठा त्याग आहे. बाबासाहेब असं म्हणतात की जेव्हा जेव्हा हे प्रसंग मी आठवतो तेव्हा माझ्या काळजाचे असंख्य तुकडे होतात. मी जेव्हा हे एवढ्या दुःखाला सारून मी जेव्हा हे प्राप्त केलं, हे फळ प्राप्त केलं, तेव्हा मी जाणतो, मी समजतो की मी हे जेवढं जे काही केलं आहे ते माझ्या पुत्रांसाठी केलं आहे, माझ्या बांधवांसाठी केलं, समाजासाठी केलं. आता ते त्यांची अधोगती होऊ शकत नाही, आता त्यांची केवळ आणि केवळ उन्नती आहे, उन्नती आहे, अशा प्रकारे बाबासाहेब असं म्हणतात. आणि मला आनंद होतो असं त्या ठिकाणी म्हणतात. ही जी त्यागमय वृत्ती आहे, पापविरुता आहे, ती पापविरुता. तर अशा पद्धतीने आणि त्यानंतर पापभिरुता. पापभिरुता म्हणजे जे काही अकुशल कर्म आपण करत असतो, वाईट कर्म करत असतो, तर त्या कर्माला न करणे, ज्याला पापभिरुता असं म्हटलं आहे. त्यानंतर 6वा आहे त्यागधन. त्याग म्हणजे दान, दानाची जी भावना आहे. कधी कधी आपल्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो की दान म्हणजे पैसे, असा एक भाव सहज आताच्या घडीला म्हणजे अशी भावना आपली झाली. परंतु दान म्हणजे पैसे नव्हे. आपण आपल्या मनाने केलेली ही व्याख्या आहे. दान म्हणजे पैसे, दान म्हणजे त्याग. दान म्हणजे त्याग. दानाला भगवंतांनी त्याग असं म्हटलं आहे. मग तो त्याग कोणताही असू शकतो. तुमच्या वेळेचा त्याग असू शकतो, तुमच्या भोजनाचा त्याग असू शकतो, तुमच्या वस्त्राचा त्याग असू शकतो, तुमच्या धनाचा त्याग असू शकतो. तुम्ही कोणत्याही प्रकारचा त्याग करू शकता. दानाची व्याख्या करत असताना भगवंत असे म्हणतात की 3 प्रकारचे दान आहे. धम्मदान आहे, आमिषदान आहे आणि अभयदान आहे. धम्मदान म्हणजे ही धम्मदेशना जे आपण देतोय, भगवंताने 45 वर्षापर्यंत धम्मदान दिलेलं आहे. सब्ब दानं धम्मदानं जिनाते असं भगवंत म्हणतात. म्हणजे सर्व दानामध्ये धम्मदान श्रेष्ठ आहे. त्यानंतर आमिषदान, वस्तू स्वरूपामध्ये आपण जे काही दान देत असतो त्याला आमिषदान असं म्हटलेलं आहे. अभयदान म्हणजे दुसऱ्यांना जीवदान देणे. अशा प्रकारे हे 3 महत्वपूर्ण असे दान आहे, ज्याला त्याग असं म्हटलं आहे. ही त्याग भावना सुद्धा आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण केली पाहिजे. आणि शेवटचा आहे प्रज्ञाधन. प्रज्ञा म्हणजे निर्मळ ज्ञान, निर्मळ बुद्धी. म्हणजे प्रज्ञा कशाला म्हटलं आहे तर भगवंत असे म्हणतात की यथार्थ रूपाने 4 आर्य सत्याला जाणणे, 4 आर्य सत्याला समजून घेणे, त्याला प्रज्ञा असं म्हटलं आहे. जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, ज्याला प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. म्हणजे 4 आर्य सत्याच्या द्वारा 4 आर्य सत्याला यथार्थ रूपाने जाणणे, त्याचं निरीक्षण करणे, परीक्षण करणे, त्याला प्रज्ञा प्राप्त होणे असं म्हटलं आहे. जी 7 प्रकारचे धन भगवंताने सांगितले. भगवंत असे म्हणतात की उग ज्या मनुष्याकडे ही 7 प्रकारची धन आहे, श्रद्धा धन आहे, शील धन आहे, त्याग धन आहे,
लज्जा धन आहे, अव्यत्रप्य पाप भिरुता धन आहे, त्याग धन आहे आणि प्रज्ञा धन आहे. ही ज्या मनुष्याकडे धन आहे त्यात तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखाच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये या 7 प्रकारच्या धनाचा संग्रह करण्याची आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. आणि ही 7 धन ना अग्नीने नष्ट होऊ शकतात, ना पाण्याने नष्ट होऊ शकतात, ना चोर चोरी करून यांना घेऊन जाऊ शकतो, ना नातेवाईक यांना चोरून घेऊ शकतात. हे धनाचा संग्रह आपण जर दुसऱ्यांना शेअर केला, विकसित केला तर नक्कीच त्याचा पुन्हा पुन्हा आपल्याला म्हणजे आपल्या प्रज्ञेमध्ये वाढ होत असते. आणि त्यामुळे सातत्याने या 7 प्रकारच्या धनाचा आपण संग्रह करावा. 7 प्रकारचे धन आपल्या जीवनामध्ये आपण संग्रहित करून आपलं जीवन सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. वेळ म्हणजे भरपूर झालेला आहे, त्यामुळे अधिक बाकीच्या गोष्टींचं काही विश्लेषण करणार नाही. आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.